सोलापुरात भाजप आमदाराला पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून विधानसभेसाठी थेट आव्हान देण्यात आले। आमदार विजयकुमार देशमुख यांना भाजप पदाधिकारी चन्नवीर चिट्टे यांनी आव्हान दिले आहे। तर आमचं ठरलंय म्हणा सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आहे। पक्षातील पदाधिकाऱ्यांकडूनच मैदानात उतरण्याचे संकेत दिले जात आहेत। भाजप नेते चन्नवीर चिट्टे यांच्या बॅनरबाजीने आता जोरदार चर्चा सुरू झाल्यात। शहर उत्तर मतदारसंघात भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता त्यामुळे वर्तवली जाते। एकीकडे महायुतीमध्ये जागांवरून रस्सीखेच सुरू असताना आता दुसरीकडे भाजप मधले जे नेते आहेत त्यांच्यामध्येच आपापसात जागा वाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळते। सोलापूरमध्ये भाजप आमदाराला पक्षातीलच एका पदाधिकाऱ्याने आव्हान दिलं आहे। विधानसभेसाठी थेट आव्हान दिलं आहे। तशी बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांना भाजप पदाधिकारी चन्नवीर चिट्टे यांचं आव्हान पाहायला मिळते। शहरभर त्याविषयीचे बॅनर लागलेले आहेत। त्यामुळे आता भाजप नेमके विद्यमान आमदारांना इथे संधी देणार की जे दावेदारी करतायत त्यांना संधी दिली जाणार चिट्टेंना, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान भाजप नेत्यांची भाजप पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी यामुळे वाढण्याची शक्यता आहे आणि याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापुरात भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र जे आहे ते सध्या सोलापूरच्या उत्तर मतदारसंघामध्ये जे आहे ते पाहायला मिळत आहे। सोलापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी चन्नवीर चिट्टे यांनी जे आहे ते पोस्टर जे आहे ते सगळीकडे लागलेले आहेत। आमचं ठरलंय लक्ष्य शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ असे जे आहेत ते पोस्टर जे आहेत ते चन्नवीर चिट्टे यांचे सर्वत्र लागलेले दिसत आहेत। सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातच भाजपचे पदाधिकारी चन्नवीर चिट्टे यांनी तगडं आव्हान जे दिलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या विधानसभामध्ये चन्नवीर चिट्टे यांना भाजपकडून तिकीट मिळेल का अशी चर्चा देखील जी आहे ते सध्या सोलापुरात रंगू लागलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।